असित मुनींनी केलेली भविष्यवाणी ही खरी ठरली. शुद्धोधन राजाने आपला मुलगा सिद्धार्थ गौतम याने संसारातच राहावं म्हणून आतोनात प्रयत्न केले. रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यात वाद होऊ नये म्हणून गौतमांनी संसार त्याग करून परिव्रजा घेण्याचं स्वीकारलं. अगदी शरीर जीर्ण होईपर्यंत त्यांनी कठोर तपश्चर्या केली. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की शरीराला कष्ट देऊन सत्याचा शोध करता येणार नाही. सुजाता राणीने आणलेली खीर त्यांनी प्राशन केली आणि जवळच असलेल्या पिंपळ वृक्षाखाली त्यांनी ध्यानमग्न अवस्थेत ते बसले. वैशाख पौर्णिमेच्या 3ऱ्या प्रहरी सिद्धार्थ गौतम यांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि ते सम्यक संबुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि ज्या पिंपळ वृक्षाच्या खाली त्यांना बोधिसत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणून संबोधण्यात आले. अशाच माहितीसाठी